नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आपल्या देवघरामध्ये आपण दररोज देवांची पूजा करत असतो. देवघरामध्ये अनेक मूर्ती ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हव्या. त्यामधील एक मूर्ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती. तर याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवावी, त्यासोबतच मूर्तीखाली तांदूळ का ठेवले जातात आणि अनेक असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. तांदूळामध्ये का ठेवली जाते, त्या स्त्री आणि पुरुषांनी कान उघडून ऐका. तुमच्यासोबत काय घडत आहे, तुम्हाला धक्का बसेल अशा प्रकारची ही माहिती असणार आहे. तर सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तांदूळात ठेवली जाते, ते घर धनधान्याने पूर्णपणे भरले जाते. कारण अन्नपूर्णा देवी ही अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि या दिवशी तिची आराधना केल्यास घरात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही. म्हणूनच तुम्हाला दररोजच अन्नपूर्णा देवीची पूजा ही करायचीच आहे. असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे की तुम्ही दररोज तिची सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि या कृतीमुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. त्यासोबतच अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नाने परिपूर्ण असलेली देवी अशी मानली जाते, जी पार्वतीचाच अवतार आहे. देवीची मूर्ती तांदूळात ठेवल्याने धान्याची आणि संपत्तीची कमतरता कधीही पडत नाही. त्यासोबतच कोणत्या दिशेला असावी हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर देवघरामध्ये योग्य दिशेलाच अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्याने घरात धनधान्याची भरभराट होत असते, असे वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहे. अनेक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदूळाच्या डब्यात देखील ठेवली जाते, जेणेकरून घरात नेहमी तांदूळ उपलब्ध राहतील आणि धनधान्य हे कायम टिकून राहणार आहे. कारण तांदूळ हे पूर्ण अन्न मानले जाते. हे तांदूळ पवित्र मानले जातात आणि त्यामुळेच तुम्हाला या प्रकारे हे काम आवर्जून करायचे आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवणे ही एक धार्मिक विधी आहे, जे घरामध्ये सुखसमृद्धी आणत असते. हिंदू धर्मात अन्नपूर्णेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नदेवीची पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने आणि अन्नपूर्णा देवीची आराधना मनोभावे करत असतो, त्याचे घर धान्याने भरलेले राहते. त्यासोबतच सौभाग्य आणि संपत्तीची देवी देखील या देवीला मानले जाते. देवी ही पार्वतीचे रूप आहे. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा असतो की ती मुलगी ज्या घरी जात आहे, त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची कधीही कमी पडू नये, संपदा वाढावी. त्यामुळेच देवी अन्नपूर्णा ही घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र घरात सुखसमृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ते आपण पुढे ह्या व्हिडिओमध्ये बघतच आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तर वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल, तर ती सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि पूर्व दक्षिण याच्यामधली म्हणजे आग्नेय कोपरा अत्यंत महत्त्वाचा हा भाग मानला जातो. या दिशेला देवांचा वास असतो. म्हणून देवी अन्नपूर्णेची प्रतिमा येथे ठेवल्यास घरामध्ये सुखसमृद्धी आणि सौभाग्य नांदते. जीवनामध्ये आनंद कायम टिकून राहतो. घराची भरभराट ही होत असते. म्हणून तुम्ही पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती शक्यतो आवर्जून घरामध्ये ठेवावी. प्रत्येकानेच हे काम आवर्जून करावे. असे केल्याने देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते, वास्तुदोषही दूर होतो. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णाची मूर्ती ही स्वयंपाकघरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवल्यास, या दिशेला देखील ठेवणे शक्य नसेल तर अन्नपूर्णेची मूर्ती ही पश्चिम दिशेला देखील ठेवता येते. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये सुखशांती टिकून राहते. तर तुम्ही आग्नेय दिशेला देवघरामध्ये ही मूर्ती ठेवावी आणि तुम्हाला किचनमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही उत्तर पूर्व दिशेला ठेवावी किंवा मग पश्चिम दिशेला देखील ठेवता येते. त्यासोबतच जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल, तर तुम्ही देवीची मूर्ती ही पूजागृहामध्ये लावू शकता. माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी. देवीला दररोज मूग डाळाचा नैवेद्य अर्पण केल्यास तुमच्या
कुटुंबावर कायम तिची कृपाप्राप्ती राहत असते आणि यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न देखील होते. तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडत नाही. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. तांदूळात का ही मूर्ती ठेवली जाते? तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तांदूळात ठेवण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे आणि आध्यात्मिक देखील अनेक कारणे आहेत. देवी अन्नपूर्णा ही अन्नाची आणि पोषणाची देवता मानली जाते. तांदूळ हा भारतीय संस्कृतीतील शुद्ध, सात्विक आणि अक्षय, कधीही न संपणारा मानला जातो. देवीची मूर्ती तांदूळात ठेवल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असे देखील मानले जाते. त्याचबरोबर तांदूळ हा समृद्धीचे प्रतीक आहे. देवीला तांदूळात स्थापित करणे म्हणजे घरात धनधान्याची सतत वाढ व्हावी आणि गरिबी दूर व्हावी यासाठी केली जाणारी एक प्रार्थनाच आहे. त्यासोबतच तांदूळ हे परिपूर्ण अन्न आहे आणि तांदूळ हे माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. देवी अन्नपूर्णेला देखील अत्यंत प्रिय आहे. आपण बघितलं असेल की आपण तांदूळाचाच पायस, खीर देवीला हा नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो. त्यामुळे तांदूळ अतिशय महत्त्वाचे अन्न आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून तांदूळ सात्विक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी उत्तम माध्यम मानला जातो. देवीच्या मूर्तीमधील दैवी ऊर्जा तांदूळात उतरते आणि ते तांदूळ जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तेव्हा विधीनुसार ठराविक काळानंतर आपण ह्या गोष्टीचा वापर जेव्हा करत असतो तेव्हा त्यातून सात्विक पोषण आपल्याला मिळत असते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे काम तुम्ही आवर्जून करायचे. प्रत्येकाने आपल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या खाली एका वाटीमध्ये किंवा छोट्याशा ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे व तांदूळावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्तीही ठेवायची आहे. महाराष्ट्रात लग्नाच्या वेळी वधूला आईकडून अन्नपूर्णा देवीची मूर्तीही दिली जाते. गौरीहार पूजन करत असतात त्यावेळेला अन्नपूर्णेची मूर्तीही दिली जाते आणि सासरी जाताना मूर्ती तांदूळात नेण्याची देखील प्रथा आहे, जेणेकरून त्या घराचे अन्नपूर्णेसारखे पोषण व्हावे. तर अन्नपूर्णा देवीचे इतके महत्त्व आपल्या घरामध्ये असते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ही मूर्ती असायलाच हवी. वास्तुशास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वयंपाकघरात किंवा देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यात देखील ठेवू शकता. हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वयंपाकघरात ठेवण्याबद्दल किंवा मूर्तीबद्दल तुम्ही अनेक माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे काम करायचे आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचे आहे की देवीचे तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. बाकी सर्व दिशा ज्या तुम्हाला मी यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत चांगल्या दिशा आहेत. तुम्ही या दिशेला अन्नपूर्णा देवीची मूर्तीही ठेवू शकता. तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये कोणत्या देवाच्या साईडला ठेवावी हे आपण बघत आहोत. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात ठेवताना ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावी, जेणेकरून तिचा चेहरा भक्तांकडे असेल आणि घरात अन्नधान्याची भरभराट होईल. फक्त दक्षिणेकडे तोंड करून ठेवायची नाही आहे. विशेषतः बाळकृष्णाच्या बाजूला किंवा स्वयंपाकघरातील एक लहान भांड्यात ठेवल्यास उत्तम राहील, कारण ती अन्नपूर्णा ही समृद्धीची देवी आहे. यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरताही भासणार नाही. त्याचबरोबर मूर्तीची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी, कारण ह्या दिशा शुभ मानल्या जातात. फक्त दक्षिण दिशेला तुम्हाला ही मूर्ती ठेवायची नाही आहे. त्यासोबतच तुम्हाला अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार असून ती अन्नाची देवता आहे. त्यामुळे घरामध्ये मूर्ती ठेवल्याने पैशाची, अन्नाची कधीही कमतरता पडणार नाही. मूर्ती कुठेही ठेवण्याऐवजी योग्य दिशेला आणि योग्य स्थळीच ठेवावी, जेणेकरून तिचे पूर्ण लाभ मिळतील. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.